नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शरद पवार यांच्यावरती कोसळला दुःखाचा डोंगर। 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्यांचं झालं निधन। जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्यावर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल भागाचे 3 वेळा नेतृत्व करणारे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज सकाळी हैदराबाद येथे दुःखद निधन झाले। प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन नवीन वर्षाचा पहिलाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि नाईक कुटुंबासाठी दुःखाचा ठरला आहे। शरद पवार गटाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचं निधन झालं आहे। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप नाईक यांची प्राणज्योत मालवली आहे। आज बुधवार 1 जानेवारी 2025 रोजी पहाटे 5 वाजता सुमारास प्रदीप नाईक यांचे निधन झाले। हैदराबाद येथे ही दुःखद घटना घडली आहे। प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते। नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र भाजप उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता। प्रदीप नाईक हे सलग 3 टर्म आमदार होते। त्यांच्या जाण्याने शरद पवार चंद्र पक्षावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। आपण देखील आपल्या कमेंटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता।